तीराला त्या गावाच्या मधाला विठ्ठल गुरुदेवा गादुला शरण जाते सारे देवाला देवा पावतो या नवसाला शरण जाते सारे देवाला देवा पावतो या नवसाला देवा तुझ्या या गोड पांढरेवा पुजारी घराला जन्माला पांडुरंग मामाला वतयाला कुंडवाळी जोडीला कष्टातून प्रपंच केला दोन बाळ झाली पोटाला कष्टातून प्रपंच केला दोन बाळ झाली पोटाला सुखराम राणा नावत यावा विठ्ठल भाऊ भाऊ जोडीवा सोन्याचा दिवस आला बापाचा आशीर्वाद मिळाला आज बापाच्या आशीर्वादाने हा बंगला उभा राहिला अहो बापाच्या आशीर्वादाने हा बंगला उभा राहिला आठवण बापा झाले मनाला उन्हेवा तुमचे झाले मनाला या सुवर्ण हो सोयाला तुम्ही हवे होते आम्हाला एक मागणं विठू बिरुला पुनर्जन्म द्यावा आमच्या वाड्याला वासावर खालाचा विठ्ठल बिरदेवाचा वरदास्त माझ्या शिरावर आप मार्गे माझ्या ढोलावर
द्याव गोटरणाच्या माळाला गोटरणाच्या माळाला पटल कडोली नगराला खडकाच्या माळाला दोन भावांचा काय विचार चालू झाला रे बाबा खडकाच्या माळाला खडकाच्या माळाला मात्र त्याचा गेला भावाने काय केलं त्या ठिकाणाला विचार चालला एकमेकाला दोन जाऊ काय लागला म्हणायला त्याला गेला हे दादा विठ्ठला या कोलवाडी नगराला चुकून चांगला झालाय आम्हाला राहायला काय नाही होत ना गावचा हेच ठिकाण आमचं रहिवासी कोलवाडीला फिरला गेला ज्यावेळी विठ्ठल मित्र या कोलवाडीला निघून आलं त्याला मातावारू किक्काले मारू लागला विठ्ठलाचा घराला लागला जीव जीवायला दोन भावाने मनाचा विचार केला चुकून चांगला झाला कोलवाडीला गावाला चुकून चांगला झाला आम्ही राहायचं म्हणतात बरोबर आहे कोलवाडीचा भेद पाहिजे काढायला या पहिल्यासाठी योगाला या पटणकोडून नगराचं गाव कोलवाडी नगर होतं म्हणून काय प्रकार घडला त्या पहिल्यासाठी योगाला या हरण्या गाईच्या गोठणाला कोलवाडी नगर म्हणतात रे बाबा त्या ठिकाणाला त्या कोलवाडी नगराचा भेद पाहिजे काढायला
आलो ना बरं आहे की घडायला देवा गेला दोन भावांचा हा काय विचार चालला ह्या कोलवाडी गडाला या कोलवाडीचा भेद पाहिजे काढायला कोण गावाचा मेढ्या देवा गेला हा ज्यावेळी जुडीचं देव या खडकाच्या माळाला ओहो बसलं त्या ठिकाणाला दोन भावाचा विचार चालला काय घडलं मात्र देवा गेला देव विठ्ठल देव पंढरीचा महाराज ओहो सुरवंतीच्या बाळाला तान्या बिरापाला काय म्हणतो रे बाबा या गोठताच्या माळाला ते दादा मला सांगतो ऐक तू ना मी जातो गावाचा भेद काढून आला येतो माती जगा आता याला या गावामध्ये हा जर आपल्याला राहण्यासाठी जागा मिळवायचं म्हणलं तर गावचा मालक कोणतरी बघायला पाहिजे आपल्याला एवढं म्हणल्या बरोबर काय काय घाला त्या गोठणाच्या माळाला भेट काढायला बरोबर आहे की? हा आता भेट काढायसाठी कोणतरी दोघांपैकी एकाला जायला पाहिजे काय पाहिजे म्हणून हा पंढरीचा महाराज देव विठ्ठल काय म्हणतोय तान्या बिरापाला ते दादा मी जातो गावाच्या मदाना कोण गावचा धने बघून येतो एवढं म्हणल्या बरोबर काय घडलं मात्र जगा गेला दादा म्हणतो या म्हणतो या दादा म्हणतो या म्हणतो या माझा विठ्ठल विठ्ठल या पंढरीचा महाराज महाराज काय म्हणतो माहिती आहे का हा हे दादा बिरापा मी या आहा. पटणकडून गावाला जातो म्हणून लागला सांगितलं दादा लागले विठ्ठल तेव्हा चालला त्याला याला पंढरीच्या नातान नातान विठ्ठलाचा माळन फुलला. वाकोल वाडीला वाडीला गा, विठ्ठलाला काढायला काढायला. आता भार जातान जातानला, आता भार जातान जातानला, कोण नजर पडेल पडेल गा, कोण नजर पडेल पडेल गा. नाचाया माळाला, नाचाया माळाला, कोण नजरेला पडेल, कोण नजरेला पडेल. घरच्या तुला गिरे, माया घरच्या देखी रे, सासू घरच्या तुला गिरे, माया घरच्या देखी रे. आम्ही तर राहायचं म्हणतो पण या पटणकडून गावचा आपल्याला भेद पाहिजे काढायला. म्हणून देव विठ्ठल गोठणाचा माळ सोडला आणि देव चालला मात्र जगा गेला तान्या बिरापाचा निरोप घेतला आणि देवा विठ्ठलाने गोठण्याचा माळ सोडला त्या ठिकाणाला. देव चालला मोर मोर देव गेल्यानंतर मात्र जगा गेला चार पावलं देव निघून गेला. पण या पंढरीच्या नाताला देवा विठ्ठलाला कोण रणत्र पडलं ह्या पटण कडोली गावाला. त्या पट्टण कडली गावाच्या सासूघराच्या सुना माझ्या घरच्या लिखी जगा गेला शेतवाल्या बाया देवा विठ्ठलाच्या नजर पडल्या. आहा. पण त्या सासूकडच्या सुना माहेरची लिखी देवा विठ्ठलाला काय म्हणतात माहिती आहे का? बोला गयाला सांगायला लागल्या.
ज्यावेळी देवाला गावात चालला हा त्यावेळी सासूवरच्या सुना मायावरची लेकी देवाला काय म्हणतात माहिती आहे काय? काय लागल्या म्हणायला अरे बाबा सांगतोय तुला ओहो एवढे बसलेले बुट्टे आम्हाला वाहू लागते म्हणतात. जर भाऊ लागलास जात्या काय म्हणजे असं मात्र ज्याचा गेला आम्ही एखाद्या कुठल्या तरी चांगल्या कामासाठी चाललो हा एखादा काहीतरी चुकून चांगलं झालं तर आपल्या मनामध्ये आपल्याला बरं वाटतंय का? बरोबर आहे आमका म्हणून म्हटलं माझं काम होणार म्हणून करायचा बोल गाड्यांचा देवानं हाई धन जात्याने वाटला देवानं किती जगा गेला सासूवरच्या तुला मायागाच्या लेकी काय म्हणतात जात्याला कामाला याच येणार तुला एवढ्या शेनीच्या गोष्टी आम्हाला उचलू पाहिजे तुला गायला एवढा म्हणल्यावर बरं वाटलं देवाना देव म्हणे जाजवर गेला मात्र जगा गेला बसलेले उलटे वाहू लागल्या देवा विठ्ठलाने काय केलं रे बाबाच्या ठिकाण्याला काय केलं मात्र जगा गेला हे अप्पांनो, हा काय नाही म्हटलं माझं एक काम आहे तुमच्याकडे काय म्हणतो मात्र जगा गेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी कुठे वाहू लागल्या तेव्हा आता माझं मी काम म्हणालो तुमच्याकडे काय लागला म्हणायला मात्र जगा गेला अरे आका रे आका म्हणतोया आका आका म्हणतोया तुझ्या बाई गावाला कोणाच्या बाळ सासूवरच्या तुनाने मायावरच्या लेकीने या देवा विठ्ठलाला या पटणकडून येण्याचा काय भेद सांगितला खडकाच्या माळाला त्या घरने वेद लागल्या सांगायला ओ महाराज आमच्या गावचा धनकलेशा भगवान जगा गेला लिंगाय धर्माचा हा कधीच्या भगवान आमच्या गावाला मालक आहे म्हणून लागल्या एवढं म्हणल्या बरोबर काय घडलं मात्र जगा गेला आणि त्याच्या संगतीला लिंबूच्या पाटील नरुट्या तळा जाणू सुतारी सर्वसारी मंडळी जाणकार लोकांची नावं सांगितली त्या बाहेर पाच पंचाचे नाव सांगितले गाडाने आणि देवाने आई मात्र जगा गेला आता तिथं भेद काढून घेतल्यानंतर त्या गावात यायचं काही काम आहे का? नाही बघा हा देवा विठ्ठलाने रे बाबा भेद काढून घेतला जाता बी जाता देव तिथं मागे फिरला खडकाच्या माळाला कडवाले या बघायला गावचा तुझ्या या बघायला कवळीचा. तुम्हाला गावा गावचा तुम्हाला गावा गावचा तुझ्या या बघायला
घेतला देवपराला मागे फिरला मात्र द्याचा याला खडकाच्या माळाला बिरापाला जाऊन काय सांगतो माहिती आहे का देवदाराच्या जवाला बंधू बिरापाला म्हणतो येला गावा कोण वाडीचा मात्र द्याचा याला तोडलीचं भेद पडून आलं म्हणतात एवढ्या प्रकारे काय घडला त्या पहिल्या संयोगाला दोन भावांचा आनंद गगनात भावना काय प्रकार घडला रे बाबा या खडकाच्या माळाला भेद करणारे खराया गावात कोणाला पाठवायचा विचार देवांचा चालला त्याचा याला आता जर या गावामध्ये लावून द्यायचं म्हटलं तर आता काहीतरी करत निर्माण करायला पाहिजे या कोलवाडी नगराला म्हणून खडकाच्या माळाला दोन देवाने काय केलं त्याचा याला उंडीचा देव बसलं होतं गोटराच्या माळाला दुपार पाण्याला ऊन लागलं होतं की रे लागाय खडकाच्या माळाला अरे उन्हाच्या काला गोपाऱ्याच्या पाऱ्याला उन्हाच्या काला देवाच्या अंगाला धुळं घाम सुटल्याला मात्र द्याला याला कोलवाडीला गावा कोलवाडीला गोटराच्या माळाला गोटराच्या माळाला खडकाच्या माळाला दोन्ही देव बसलेला असताना जोडीच्या भावांच्या अंगाला धडधडून घाम सुटला जोडीच्या देवाने अंगाची मळ काढली रे खडकाच्या माळाला खडकाच्या माळाला अंगाची मळ काढली त्या मळीचा लाटा तयार केला अमृत शंभू साजवंत बाळ तयार झाला बघा, त्या मळीच्या लाट्याला अमृत चिपडून साजीवन त्या लहान ताड्या बाळाला देवाने केला आणि प्रकारे काय घडला त्या पहिल्या सत्ययुगाला या लहान ताड्या बाळाला आता काहीतरी नाव ठेवायला पाहिजे करू बघा जन्मावर जायचं काहीतरी किरीट मागे राहायचं तर नाव ठेवायचं म्हणलं त्याला आणि काय नाव ठेवलं त्या खडकाच्या माळाला अरे लहान या तान्या बाळाला रे, बाळाला रे, काय नाव ठेवलं रे? अरे जन्मावर जायात रे किरीट मागे रायात रे प्रकारे काय घडला त्या जाया काय करत्या ज्ञान लागेल सांगायला बरीचा लाटा तयार केला अमृत चिपडून साजीवन केला जन्मावर जायचं किरण मागे राहायसारखं सोमा महाराज नाव ठेवलं लहान गाण्या बाळा त्या
मला जायचं गावा कोलवाडीला पटेल कडून नगरामध्ये निघून जायचं म्हणून लागलं आणि त्या जाग्याला जाऊन काय सांगायचं गावच्या मालकाला सांगतो आहे तुला बोलाय लागेल बाबा रे सांगाय लागेल बोलाय लागेल बाबा रे सांगाय लागेल बाळा रे गावा कोलवाडीला बाळा रे गावा कोलवाडीला गावच्या बाळा मालकाला काय जाऊन सांगावं काय जाऊन सांगावं काय बाळा सांगावं धनगरी बाबा जातीचं धनगरी धर्माचं शिवा हा या जोडीच्या देवाने विठ्ठल देवाने काय केलं माहिती आहे का काय केलं मात्र गेला गेला या सोमा म्हाताराला काय सांगितलं हा बाळा हो तू निघून जायचं गावा कोलवाडीला म्हणजे पटकन कडून नगरात जायचं अरे पट्ट्याला कोणी लागला जायाचं गावचा धनी कलेशा भगवान जगा गेला आता त्यानं नाव सांगितले का आता? होय कलीच्या भगवंताला जाऊन काय सांगायचं माहिती आहे का काय सांगायचं मात्र जगा गेला धनगर जातीचं धनगर धर्माचं ओहो. त्या वाड्यात कोलवाडीला म्हणून सांगायचं जाऊन केला जाऊन सांगायचं त्या धन्याला थोडीशी जागा लागेल मागायला ठीक आहे मला तोंडाला आहा. बघा सोमा बाळाला ऐकून घेतलं आणि सोमा घालताना मात्र जगा गेला दोघांनी मग देवाने मनाचा विचार केला गावात घालवायचा बाळाला बाळाचा असेल चालशील नका काय आता करायला कवा नाही ह्या गावात आपण जाऊन गेलो लहानतान्या बाळाला होय होय लहानतान्या बाळाचा आता शृंगार पाहिजे करायला बाळाचा साधा शृंगार लागला करायला त्या खडकाच्या मालाला जगा गेला गोडीच्या देवानी कसा रसाचा शृंगार या लहानतान्या बाळाचा केला केला मात्र जगा अरे गेला खेळ पदरी धोतार खेळ पदरी धोतार माझा राजा कमरेला माझा राजा कमरेला पागलवाली टोपी रे पागलवाली टोपी रे घातली श्रीरामाच्याला त्याच्या घातली श्रीरामाच्याला सगळा घातला अंगाला सगळा घातला अंगाला मागदार छडी रे दिली त्याच्या हाताला उदयाचा खडा वर बाळाच्या पायाला उदयाच्या पावला रे उदयाच्या पावला मागदार चालला मागदार चालला गावा कोलवाडीला गावा कोलवाडीला अरे गाव चार धन्याला गाव चार धन्याला दोन्ही हात जोडले दोन्ही हात जोडले बोलायला लागला सांगायला लागला अरे सागा शृंगार बाळाचा करू लागलं केळमध्ये धोकारा कमराला सदरा गाला रे भगवान टोपे त्या म्हाताराच्या माथ्याला जो काय सर्व जरा सात शिंगार सोमा मल्हाराचा जोडीच्या देवाने केला खडकाच्या माळाला सोन्याचा खडा पायाला सोन्याच्या पालाने कोलवाडीत प्रवेश ज्यानं केला त्याला पण गेला
जवळच्या पाऱ्याला गावता मला कलीचा भगवान मनक्याला बसला होता कधी पारकट्याला अंगोला सवरा केल्याला बलवा अंगाला येवते पंचदंडाला बसल्याला तो काही पार कट्याला मात्र ज्याला गेला एवढ्यात या विठ्ठलाचा महालदार बिराबाचा दासू जाऊन भेटला कधी पारकट्याला जाऊन फिरला आणि गावच्या धन्याचा हात लागला जोडायला तुम्ही हात जोडले राम राम केला गावच्या धन्याला लहानताने बाळाने अरे राम राम केला यावे राम राम केला यावे राम राम बाळाने राम राम बाळाने पडला जीवाला रे पडला जीवाला रे गावाच्या मालकाला रे कोण पावला या रे आमच्या गावाला रे राम राम करतो या रे मला राम राम करतो या रे आवतायो मेड घ्या रे कोणी साग भगवान रे काय बोल लागला रे नाव बाळा सांगाव रे नाव तुझं सांगाव रे नाव तुझं सांगाव आंगताना बाळकीला आंगताना बाळकीला अरे कसा गावला गेला कसा गुला गेला दुनियाच्या देवाला रे दुनियाच्या देवाला गुलाबाचा बाजार रे गुलाबाचा विठ्ठलाचा भाला रे विठ्ठलाचा भाला रे सोमा मला म्हणतात रे सोमा मला म्हणतात रे अरे प्रकार लागला घालायला फिरला गेला अरे बाळा तू मला रामराम करण्याचं कारण काय सांगायला पाहिजे म्हणला कुणाचा कोण तुझा ठाव ठिकाणा का राम राम केलाच मात्र ज्याला गेला या जोडीच्या देवानी सांगितल्याप्रमाणे सोमा महाराजांना काय ओळख सांगितली या कधीच्या भगवंताला अरे कलेच्या भगवानाला लागला म्हणायला विग्रापाचा दासू विठ्ठलाचा मनदार मात्र ज्याला गेला महाराज, काय सांगायचं तुम्हाला या तुमच्या कोलवाडी नगराला अर्काच्या माळाला धनगर जातीचं धनगरी धर्माचं देवाला कोणला दोन देवाला गरड घोडा डांबायला थोडीशी जागा लागलं मागायला आणि गरड घोडा बांधण्यासाठी पुढे जागा मागत्या त्याच्या कारणामुळे झालं तुमच्या गावात एवढं म्हणल्याबरोबर लहानाच्या बाळाचं बोल आई कलेच्या भगवान काय म्हणतोय आजच्या लहानाच्या बाळाला कधीच्या भगवंतानं काय सांगितलं हा अरे बाबा आता आपल्या कसं आहे होय तर तुम्हाला आम्हाला गीता सांगितलं आम्ही काय करतोय शेवा मोकळा असला तर बाबा विचार करून सांगितलं मला बोलला बरोबर आहे आणि इकडलं ते सांगितलं हा कारण गाणं काय एकटा म्हणणार नाही सगळी जोडणं असतील तर गाणं जात गाणं. तसं हा कधीच्या भगवान काय म्हणतोय रे माझ्या सोमा महाराजाला त्या सोमा भांडाराला लागला म्हणायला हे सोमा सांगतो आई तुला मात्र जगा गेला मला सांगतो आहे तुला सर्व साऱ्या रे गावाचा सोनवाडी रे नगराचा विचार फिर घेणारे
घेतला कधी शाळेला बाबा नाही रे जातो या द्यावी गावाला रतौंडी द्यावी गावाला कोलवाडी नगराला कोलवाडी नगराला विचार यो चालला गेली देवाला जागा बाबा पाहिजे अरे प्रकार लागला घडायला घेऊन गेला भगवंताने सांगितलं हे सोमा गावाचं गाव मी गोळा करणार आणि मग मला जागा द्यायची नाही नको म्हटलं तुला काय हरकत नाही एवढं म्हणल्यावर कलेशवानानं बरोबर घेतला त्या नरोट्याच्या बाळाला त्याच्या बाळाला सांगितल्याप्रमाणे दौडी दिली कोलवाडी नगराला अरे नरोट्या करा देवाच्या जबाला देवा का बनवलं सांगा मग. बघा एवढं म्हणल्या बरोबर देवा काय बोलतो या त्या नरोट्या घराला अरे बाळा धनगर जातीचं धनगरी धर्माचं ध्यान केलं आल्यात आमच्या कोलवाडी नगराला एवढं म्हणल्या बरोबर प्रकार काय घराला त्याला गेला तेव्हा असं कर गावात जाऊन पहिला दौडी देऊन टाका बोलायला लागला रे. माझ्या
म्हणता तुम्ही अजून धावा तर म्हणाल ना तेव्हा काय झालंय थोडं करायचं माणसं ऐकायला नाही माणसं करून खावा या गावात कोलवाडीला काय प्रकार लागला घडाला देवा गेला गावात कोलवाडीला सोमा मांगार काय म्हणतोय कलिशा भगवंताला त्या कलेच्या बलवंताला लागला म्हणायला मला सांगतोय काय तुम्हाला देवा लग्न गेला जातीचं देव आल्या आहा त्याप्रमाणे या कलिशा भगवंताला दौंडी द्यायला उद्या करोट्याच्या बाळाला नरुट्याच्या बाळ बैता बैता गावाचं गाव भरलेलं कलिका कट्ट्याला गावाचं गाव गोळा झालं तो गावचा मेळून त्या कलिशा भगवान कलिपार कट्ट्यावर उभा राहिला आणि काय म्हणतोय त्या पहिल्या सत्ययुगाला बोला याला लागेला ध्यान देवावे गावाला रे आमच्या घोडा बांधायला बाबा रे करायचे काही बाबा रे करायचे तुम्ही मला सांगावं तुम्ही मला सांगावं भगवंतानं काय केलं काय केलं ते वेळेला? गावाच्या गावाचा विचार घेतल्याशिवाय काय सांगता येणार नाही सांगितलं गावाचं म्हटलं कोणा झाला कधी मला गट्याला कलेशा भगवान बोलतोय गावाच्या गावाला अरे बाबांनो आहा. कोलवाडी नगराला धनगर जातीचे गेले देवाला कोलवाडी नगराला वटलाच्या माळाला अरे वटणाच्या मालाला द्यावाल गरड घोडा धावायला जागा लागला द्याव मागायला देता गेला गावाला देवाला म्हटल्यानंतर ओहो काय लोकांनी बरं वाटलं काय लोकांनी बरं बी वाटलं नाही. प्रकारे काय घडला त्या पहिल्या सत्ययुगाला आता गाव म्हटल्यानंतर हा. गावात सगळे माणसं काय सारखे असतात काय आई, कोण रातभर म्हणा म्हणणार कोण आता सण करा म्हणणार बरोबर आहे हो, आता काय काय म्हणतात? परत कंटिन्यू चालूच आहे कंटिन्यू चालू आहे दोन्ही पण चालू आहे
कशी मिळवली एवढा थोडासा आपल्याला इथं कथानक करायचं आहे. बरोबर आहे. गावा कोरवाडीला दोघांना रायाला जागा कशी मिळवली गा, जागा कशी मिळवली गा. जातो माझ्या वाटेला ववी सूट द्याला ववी सूट द्याला ववी सूट द्याला. मने खट्याला या सारी तरी माझाच तू नंदना माझा छकुला माझा सोनुला माझा छकुला माझा सोनुला. काय म्हणतोय? काय म्हणतो मात्री जसा गेला. अरे कवा नाही ते धनगर जातीचं देवाल्या धनगरी धर्माचं केलं देवाल्या त्या कोलवाडी नगराला लागलं देव मागायला देवा गेला. जागा द्यायची का नाही? द्यायला पाहिजे. सगळे लोक द्यायची म्हणतात पण काय लोक त्यात थोडीशी चाललेल्या कामाच्या भेटून आणणारे होते कोलवाडीला. म्हणून तुलमुरुषा पाटील उठला रे काय देवाला म्हणतो त्याला गेला. या गावाला लेकरुषा पाटील काय म्हणतो रे या कधीच्या भगवंताला. बोलायला लागला, सांगायला
लिंबुराच्या माळाला गडगोडा बांधायसाठी तुम्ही जागा लागत महाराज. अरे जागा लागल्याच मागायला लिंगरू शापातील काय म्हणतोय त्या देवाला त्या जाग्याला गावातल्या लोकांनी आनंद झाला. अरे लिंगरू पाटील काय म्हणतो मात्र त्या जाग्याला पण चाललेल्या कामात हा काय विकून आणणारे विकले संतोषी लोक बी गावात काही चार असतात. असते बघा हा लिंगरूच्या पाटील भरलेल्या सभेमध्ये काय म्हणतो रे बाबा त्या ठिकाणी आला. जेव्हा याड लागलं का खोल लागेल तुला धनगरी धर्माचं जेवले वंगा अरे म्हटला कधीशा हा अरे आमचा धर्म म्हणला लिंगायत जातीचा म्हणला. एवढं म्हणल्या नंतर मात्र त्या जाग्याला धनगरी देवाची जर राहायला जागा दिली मोठ्याच्या माळाला आहा. धनगर देव काय करतील माहितीये काय? काय करतो त्यावेळेला? वर्षाच्या नियमाला ओहो. या गावा कोलवाडीला जत्रा भरविणार. अरे जत्रा भरविणार आणि हजार डोळाला कमराला बांधणार देवा गेला बोला तर लांबच बोलला. हा हे अडकी धनगर रे. ओहो. 1000-2000 बकरी कापून म्हटलाय तर जत्रा भरवितील म्हटलाय. रगताच पाठ तुझ्या वराला येतील जगा गेला आपल्या त्या बकऱ्याचा रक्ताचा पाठ कधीच्या भगवंता तुझ्या रावणाला खाली येणार. बोलायला गेला नागानं पोद्याईला, नागानं पोद्याईला. बटा लागतोय पुळीला रे, पुळीला. बटा लागतोय पुळीला रे. लिंगायत धर्माला रे, धर्माला. लिंगायत धर्माला रे. लिंगरूच्या पाटील काय सांगतोय माझ्या कलिशा भगवंताला. काय म्हणतो मात्र जगा गेला कलिशा भगवंता धनगरी देवाची जागा द्यायची म्हणतो बरोबर आहे. धनगरी धर्माचं द्यावले वंगा मात्र जगा गेला बकरी कापून जत्रा भरवणार. बकऱ्याच्या कापलेल्या रक्ताचा पाठ तुझ्या रावणाला टाकवला. लिंगाई धर्म द्यावा लिंगाई धर्माला बटा लागतोय मात्र जगा आता गेला लावतोय आमच्या खोलीला. एवढं सांगून बघितलं. परत लिंगरूच्या पाटाला काय खाट काढलं माहितीये का? काय करलं त्यावेळेला हे कलिशा भगवंता अरे म्हणला ही धनगरी उद्या काय करणार. 1000-2000 डोल कमरेला बांधतील वालूक त्यांचा चालव गावाच्या मताला. अरे मालगाचा रेवाज करणार हे देवा त्या मालगाच्या आवाजाला सांगतो देवा तुझं बसणार मात्र जगा गेला अरे हा तुझं राहुल गावाच्या मताला आहे. बरोबर आहे. जर या धनगरांचा वालूक चालू झाला तर म्हणला त्या ढोलाच्या आवाजाने म्हणला तुझं कानपूर बसल्याशिवाय राहणार नाही म्हणला. प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयुगाला त्यावेळी विठ्ठलाचा म्हातारा सोमा बिराताचा दासू सोमा म्हातार काय म्हणतोय लिंगरूच्या पाटलाला. काय लागला या म्हणाला जगा गेला लिंगरूच्या पाटला आहा अरे म्हणला सांगतो ऐक तुला या कोलवाडीला जर जत्रा भरली तर म्हणला बकऱ्याची होणार नाही म्हणला. एवढं म्हणल्या बरोबर सांगितलं सांगलं ते सोमवार बोललं सांगत मात्र जगा कारण गेला देवाने सांगितलं होतं. होतं सांग. गावात गेल्यानंतर हा पुढचा माणूस काय बोलतोय बघायचं आणि त्याला अनुसरून तू उत्तर द्यायचं. एवढं म्हणल्या बरोबर प्रकार काय घडला त्या पहिल्या सतयुगाला आता बकरी कापत नाही म्हणत्यात. हा ढोल वाजायला लागलं तरी तेवढं ऐकूच नाही म्हणत्यात. आहा अशा पद्धतीने या सोमा म्हाताराला वचनामध्ये बांधून घेतलं गावात कोलवाडीला. बांधून घेतला आणि गावाचं गावला तयार झालं नगरी धर्माच्या देवाला जागा द्यायला जागा द्यायचे खरं जागा, जागा द्यायचं खरं. गावाला वाढीला रे, गावाला वाढीला. दोघाला रे राजाला, दोघाला रे राजाला. जागा द्यायचं खरं, जागा द्यायचं खरं.
बांधून घेतला आ, आणि जुडीच्या देवाच्या जाण्यासाठी गोठलाच्या माळाला जागा द्यायचं ठरलं. दारेचा सोना सांगा तुझ्या देवाला जागा द्यायची ठरली जगा गेला. मग म्हाताऱ्यानं ओहो, गावामध्ये झालेला सर्व वर्तमान जुडीच्या देवाने निवेदन केला खडकाच्या माळाला. देवानं जागा द्यायची ठरली खडकाच्या माळाला. रात्राकडून गेले सवारच्या पाण्याला ठरल्याप्रमाणे गावात जगा गेला. जागा द्यायची ठरलं. हा, मग आता उद्या गावातली काय चार माणसं आपल्याला गावाचं गाव उद्या भेटा येणार आपल्याला खडकाच्या माळाला. म्हणून खडकाच्या माळाला दोन देवाने काय केलं जगा गेला. अरे गावाचं गाव भेटा येणार आपल्याला म्हटल्यानंतर अरे त्या गोठणाच्या माळाला देवाने जगा गेला. अरे धर तरी मंडप देवाने घातलं, धर तरी मंडप देवाने घातलं. आकाशीय तोरणे देवाने बांधले, आकाशीय तोरणे देवाने बांधले. सवळच्या पाण्याला रे गाव गोळा झालया, सवळच्या पाण्याला रे गाव गोळा झालया. गावाच्या मधाला बिवळ मधाला, गावाच्या मधाला. गाव गोळा झालया बिवळ झालया, गाव गोळा झालया. गावाचं गाव गोळा झालं. कधीच्या भगवानानं आपल्या नंदीचा शृंगार केला. सादशनगर केला प्रकार काय घडला त्या पहिल्या सदेवाला. आता रुढीच्या देवाची भेट द्यायचं म्हणून गावाचं गाव गोळा झालं गावाच्या मताला. गाव बरा झालं. अरे त्या कले बरकत्याला मात्र याचा गेला. कधीच्या भगवंतानं आपला नंदी सजवला, नंदीचा साथ शृंगार केला आणि गावाचं गाव या कलीच्या भगवंताच्या मागणं जुडीच्या देवानी भेट देण्यासाठी अरे खडकाच्या माळाला जाऊन पोचलं. देवाने भरकरेचा माल आकाशी तोरण बांधल्याने हरण्या गायच्या गोठणाला. जाता बी जाता गाव निघून गेलं. ओहो, काय थोडं अंतर राहिलं, हा, पण या गावाचा विचार काय चालला माहितीये का? काय चाललं त्यावेळेला? जुडीच्या देवाला भेट कुणी द्यायची पहिली सांगची ना तरी आम्हाला. अरे कोण यायची भेट पाहिली जोडीच्या देवाला. गावाचे नाव म्हणत या कुणाचा मान कोण घ्यायचं त्याला याला. हो हाय. हा, जर या जुडीच्या देवाची भेट द्यायची म्हटलं ओहो, तर ज्याचा त्याचा मान ज्याला त्याला द्यायला पाहिजे. म्हणून मान दिला गावाच्या धन्याला, गावाच्या मालकाला त्याला याला. या जुडीच्या देवाने सांगितलं आहा, की या कोलवाडीचा जो कोण मालक आहे, हा, जो गावचा मेडन आहे त्याला मला भेट द्यायची म्हणून सांगितलं. एवढं म्हणल्यावर गणेशा भगवान तरी द्याला याला. अरे गावचा रे मेडन घ्या गावचा यो भगवान, गावचा रे मेडन घ्या गावचा यो बाबा मला रे भेट पाहिजे जायला. नंदीवर बसला रे नंदीवर बसला. नंदीवर बसला रे नंदीवर बसला. नंदीवर त्यानं रे अशा मध्ये उडवला. बांधल्यात दोराने, मेडक्यानं तोडलं, कदिशानं तोडलं. याच्या देवाला पहिले भेट दिली, साऱ्या गावाला आणि साऱ्या गावाला.
उजळले जस बाबा मावळले जस बाबा उजळले माझ्या गाण्याला उरुहाया पडते गावा कोलवाडीचा पूजले माझ्या देवाचा माझ्या देवाचा विठ्ठल बिरू दोघाचा बाळाईचा बिरूजी बाळाईचा बिरूजी बिरूजीचा नारूबा बिरूजीचा नारूबा मार्गतीला धावून माझ्या गाण्याला मरगतीला धावून हाया बरकत हाया समरत हाया समरत माझ्या गाण्याला तुमच्या शब्दाला शब्द मान राखायला सुंदरानु मंडल सुंदरानु मंडल गाव जावे कडवली या गाव जावे पुजाऱ्याच्या पुजाऱ्याच्या पुढे जावे कुमार दादा नाव चाले पुजारी देवाला रे विठ्ठल बिरू दोघाचा रे
तुझ्या स्वागताची देवा पुरेपूर झाली तयारी अंबने नरांजन भरितो तुझं विठुराया आरती ओ वाढवितो कावळ्याच्या कवळीवर देवा तुझी मूर्ती बोल माझा तुझ्या चरणी फिरवितो तुझं बिरू देवा आरती ओ वाढवितो एवढा वडा पुरणपोळीचा देवा तुला बरवितो दास बिना तुझ्या चरणी होतो तुझं बिरू देवा आरती ओ वाढवितो आरती ओ वाढवितो रोज त्याच गातोय रचना आरतीचे छान तेरी सुवास सार्थक मशाईल देतो तुझं बिरू देवा आरती ओ वाढवितो आरती झाली.
जेवला